त्यात काय काय स्पेसिफिकेशन वापरतो आपण? आज तुळजापूर शहरामध्ये आम्ही 62 जागावरती 233 कॅमेरे, वेगळे वेगळे प्रकारचे जे कॅमेरे आहेत त्यामध्ये काही ANPR कॅमेरे आहे, काही PTZ कॅमेरे आहे, काही बुलेट कॅमेराज आहे, ते लावण्यात आलेले आहे. हे जे 62 लोकेशन आहे, आम्ही ते सर्वे केले होते की काही गुन्हेगारीच्या संबंधाने किंवा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरामधले जे महत्त्वाचे जागा आहे, तसेच जे शहरातले महत्त्वाचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहे ते आम्ही 62 शोधून आणि सर्वे करून आज त्यावरती कॅमेरे लावण्यात आलेले आहे. हे जे कॅमेरे आहे त्यामध्ये ते कॅमेऱ्यासोबतच आम्ही त्यामध्ये 2 वे कम्युनिकेशनसाठी SOS सिस्टम काही जागावरती केलेलं आहे की तिथले असलेल्या नागरिकांना कुठली मदतची जर गरज वाटली तर तिथे बटन प्रेस करून आमचे जे कमांड अँड कंट्रोल रूममधले अधिकारी अंमलदार आहेत त्यांच्याशी संवाद साधू शकता. सोबतच 30 लोकेशनवरती जे आम्ही PA सिस्टम लावण्यात आलेलं आहे की त्या सिस्टममध्ये काही प्रॉपर्टी क्राईमच्या अनुषंगाने आहे किंवा ट्रॅफिक अनुषंगाने किंवा गर्दी नियंत्रण अनुषंगाने काही सूचना द्यायची असतील तर आम्ही इथे बसून त्या जागावरती सूचना देऊ शकताय. तुळजापूर शहर ज्यामध्ये मोठी संख्येने भाविक येत आहे त्यांची सुरक्षाची दृष्टीने, सोबतच नागरिकाची सुरक्षाची दृष्टीने आणि वाढलेले प्रॉपर्टी क्राईम आहे किंवा बाकी गर्दी नियंत्रणचे आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहे, त्यासाठी हे जे प्रोजेक्ट आहे हे खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि या अनुषंगाने माननीय पालकमंत्री साहेबांनी आम्हाला फंड दिला आणि हे सगळा जे कार्यक्रम आहे ते झाला, तर त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. डोक्यामध्ये काल महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई. कशा